नमस्कार. आज मी जो टॉपिक घेऊन आलेले आहे तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. खूप 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 महत्त्वाचा टॉपिक आहे. मला तुमच्या आयुष्यातले 24 तासातले फक्त 5 मिनिटं द्या. तुम्ही अशी पण ते रील वगैरे बघण्यामध्ये घालणार आहात. पण हा खूप महत्त्वाचा विषय आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे हे 5 मिनिट दिलेलं ते खूप प्रोडक्टिव्ह असतील. त्यामुळे प्लीज 5 मिनिटं. मी आज हा व्हिडिओ यासाठी करत आहे की मी जे चॅनल सुरू केलं आहे त्याच्यामागचा उद्देश काय आहे, का बरं मी चॅनल सुरू केलं, का बरं मी व्हिडिओ काढते. माझं चॅनलचं नाव आहे प्राऊड टू बी इंडियन. प्राऊड टू बी इंडियन. आपला गर्व आहे आपण भारतीय असण्याचा, सर्वांनाच आहे. कारण भारत हा असा देश आहे की त्या देशाला सर्वात जुनी परंपरा लाभलेली आहे. सर्वात आपण इतर देश जे बोलतात की नाही आहे, तुम्हाला संस्कृती नाही आहे, तुम्हाला सभ्यता नाही आहे, पण भारत हा सर्वात सर्वात जुनं सभ्यता संस्कृती असलेला देश आहे. त्यामुळे आपल्याला गर्व आहे भारत असण्याचा, आपल्या नॉलेजचा. ज्या गोष्टी सायन्सने 200 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी शोधून काढल्या, त्या आपल्या पुराणामध्ये वेदामध्ये आपल्याला शेकडो वर्षापूर्वी आधीच सांगून ठेवलेले आहेत. म्हणजे आपलं नॉलेज हे खूप शेकडो वर्ष हजारो वर्षापासून जुनं आहे. त्यामुळे आपल्याला भारत असण्याचा खूप गर्व असलाच पाहिजे, सर्वांना असला पाहिजे. पण माझा मेन उद्देश हा आहे की आपलं जे नॉलेज आहे, भारत आपण बोलतो की मी भारतीय आहे, पण आपल्याला आपल्या भारताबद्दल किती नॉलेज आहे. फक्त आपण भारतीय आहोत हे माहिती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपण भारत म्हणून काय सांगू शकतो, काय माहिती आहे आपल्याला इतिहासाचं, भूगोलाचं. म्हणजे भारत कसा बनला, भौगोलिकदृष्ट्या पण बघितलं तर भारत कसा बांधला, हिमालय कसे बनले, नद्या कशा सुरू झाल्या, सर्वात जुनी नदी कोणती आहे, सर्वात जुना पर्वत कोणता आहे, माहिती नाही आपल्याला. आपण हिमालयाबद्दल फक्त बोलतो, पण त्याच्या अगोदर पण आपल्याकडे भरपूर जुने जुने पर्वत होऊन गेले, मोठे मोठे, हिमालयापेक्षाही मोठे. आज आपण गंगा नदी आपण पवित्र नदी म्हणून मानतो, पण गंगा नदी ही तरुण नदी आहे. तिच्या अगोदर सर्वात जुनी नदी कोणती होती, तिची निर्मिती कशी झाली, महाराष्ट्र कसा तयार झाला, भारत कसा तयार झाला, ह्या झाल्या भौगोलिक सीमा. राजकीय सीमा, नैसर्गिक काय, मान्सून पडतो, पाऊस पडतो, कसा पाऊस पडतो, फक्त ढग येतात, बेसिक नॉलेज आहे की बाष्पीभवन होतं, ढग तयार होतात, पाऊस पडतो. पण त्याच्या मागचं रिझन काय, कारण काय, पाऊस पडण्यामागचं कारण काय. भौगोलिकदृष्ट्या आपल्याला ते माहिती असलं पाहिजे की भारत काय, इतिहास काय भारताचा किती जुना आहे. हडप्पाकालीन संस्कृती आपण बोलतो, पण नेमकी काय आहे हडप्पाकालीन संस्कृती, काय सापडलं होतं तिथे, कुठे आहे ती आज, आपल्याला याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. आपल्याला भारताचं अर्थशास्त्र जाणून घ्यायचं आहे. भारत देश इकॉनॉमिकली किती स्ट्रॉंग आहे, कुठे वीक आहे, ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आपल्याला भारताचं संविधान जाणून घ्यायचं आहे. भारताचं संविधान कसं तयार झालं, कुणी तयार केलं, त्यामागची भूमिका काय होती, ती तयार करण्यामागची भूमिका काय होती, त्यांचा उद्देश काय होता संविधान तयार करण्यासाठी. आणि हे जे संविधान तयार केलेलं आहे, त्या संविधान तयार करते वेळेस जे आपण बोलतो की संविधान आहे, कायदे आहेत, आपण संविधान नाही बदलू शकत. कारण संविधान हा एक मूळ रचना आहे कायदे बनवण्यासाठी. आपण कायदे संविधानाच्या आधारावर बनवतो. संविधानामध्ये एक ढाचा दिलेला आहे, नियम दिलेले आहेत, आणि त्या नियमाच्या आधारावर आपल्याला कायदे बनवायचे असतात, ज्याच्यावर आपला भारत देश चालतो. सेम ॲज इट इज महाराष्ट्र, सेम ॲज इट इज देश. तर आपल्याला ह्याची माहिती असणं गरजेचं आहे. एक बेसिक नॉलेज, एक नागरिक म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जगाचा आपण इतिहास बघायला पाहिजे, जगाचा भौगोलिक दृष्टिकोन बघितला पाहिजे. भौगोलिक काय आहे, अमेरिकेमध्ये काय आहे, कॅनडामध्ये काय आहे, रशियामध्ये काय, चीनमध्ये काय, इजिप्तमध्ये काय, तिथे काय आहे, कोणते पर्वत कुठे आहे, त्याचा उपयोग काय आहे, त्याचा भारतावर काय परिणाम पडतो. आपण विचार करू की
मेडिटेरियन सी भूमध्य सागर त्याचा भारताचा काय संबंध, ते तिकडे युरोपकडे आहे. पण नाही, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी पाऊस पडतो एवढ्या लांब. का बरं? हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. देशामध्ये काय सुरू आहे, का बरं ते युद्ध करतात. इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध होतं, माहिती आहे आपल्याला. पण त्याच्या मागची भूमिका काय, का बरं ते युद्ध करतात? त्यांना नाही समजत आहे का की युद्ध हे चुकीचे? पण तरी का? त्याच्या मागची भूमिका आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त आपण बोलतो की इस्रायल पॅलेस्टाईनचे युद्ध झाले, रशिया युक्रेनचं युद्ध झालं. रशिया का बरं हमला करते युक्रेनवरती? रशिया खूप मोठा देश आहे, युक्रेन खूप छोटा देश आहे. पण का बरं त्याच्यावर तो हमला करतो? त्याच्या मागची भूमिका, सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी म्हणजे त्या भारताच्या रिलेटेड असो, जगाच्या रिलेटेड असो, महाराष्ट्राच्या रिलेटेड असो, एक बेसिक नॉलेज, एक फाउंडेशन गोष्टी आपल्याला माहिती गरजेचं आहे. भारत आपला कोणत्या ठिकाणी आहे? जगामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत. त्या संघटना काय काम करतात? म्हणजे वर्ल्ड बँक झालं, हेल्थ ऑर्गनायझेशन झालं, ट्रेड ऑर्गनायझेशन झालं, भरपूर अशा ऑर्गनायझेशन्स आहेत. G20 भारतामध्ये आली, त्यांनी मीटिंग केली आणि पहिल्यांदा भारतामध्ये G20 सारखे सभा भरली, मीटिंग झाल्या आणि G20 सारखे देश आले. G20 म्हणजे काय, त्याच्यात कोणते देश आहेत, कोणते 20 देश आहेत आणि भारतामध्ये आले, ते आपली आपण गौरव करतो. पण आपल्याला ती माहिती असलं पाहिजे की काय आहे G20. अशा अनेक संघटना आहेत की त्या कोणत्या लेवलला काम करतात, का काम करतात, पर्यावरणासाठी काम करतात. आपण कार्बन इमिशन बोलतो, आपण कार्बन इमिशन आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये भरपूर कार्बन उत्सर्जन करतो, त्याचा काय परिणाम होतो, आपल्यावर काय परिणाम होतो, प्राण्यांवर काय परिणाम होतो, जंगलावरती काय परिणाम होतो, सर्वांवरती काय परिणाम होतो. पण मग ह्या गोष्टीसाठी अख्खं जग तयारी करतं, अख्खं जग त्याच्यावरती सोल्युशन काढतं. तर ते आपल्याला माहिती, बेसिक गोष्ट माहिती असलं आपल्याला पाहिजे, जे आपल्याला माहिती नसते. त्याच्या व्यतिरिक्त संघटना, भारताच्या संघटना कोणकोणत्या आहेत, इस्रो काय करते, DRDO काय करतो. आपल्याला इस्रो आणि DRDOमधला फरकसुद्धा कळत नाही. म्हणजे इस्रो स्पेससाठी आहे, DRDO ही अणुअस्त्र वगैरे ते तयार करण्यासाठी आहे. जे आपले मोठमोठे विमान झालं, आपले मोठमोठे जहाजे झाले, ते बनवण्यासाठी आहेत. हा बेसिक फरक आपल्याला माहिती नाही आहे. आणि आपण भारत एवढ्या मोठमोठ्या देशामध्ये भारत हा पहिला देश बनला जिथे त्याने चंद्राच्या दक्षिण भागावरती पाऊल ठेवलं. आपल्यापेक्षा बलाढ्य देश आहेत, आपल्यापेक्षा मोठे मोठे देश आहेत, जे इकॉनॉमिकल बी मोठे आहेत, सायन्सच्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पण खूप मोठे आहेत. पण भारत हा पहिला देश ठरला की जो चंद्रावर दक्षिण साईडला पहिलं पाऊल ठेवलं. मग भारताने अशी कोणती टेक्नॉलॉजी यूज केली? भारत मंगळावर त्याने पाऊल ठेवलं. भारताने काय यूज केलं, कोणती टेक्नॉलॉजी यूज केली, त्या टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती असलं पाहिजे. भारताकडे मोठमोठे पूर्वी भारताकडे शस्त्र नव्हते मोठमोठे. आपण रशिया, फ्रान्स, अमेरिका यांच्याकडून आज पण आपण शस्त्र वगैरे विकत घेतो. आपण नेहमी न्यूजमध्ये ऐकतो की सुखोई 30 घेतली, अजून दुसरे बरेच आपण लढाऊ विमान जहाज आपण घेतो, अमेरिकेकडून घेतो, अमेरिका आपल्याला देत नाही, किंवा मग आपण रशियाकडून घेतो, किंवा मग आपण फ्रान्सकडून घेतो. का बरं आपल्याला त्यांच्याकडून हे घ्यावे लागतात? आपण का बरं तयार करू शकत नाही? ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समजल्या पाहिजे की आपण काय करतो, काय करत नाही. आता आपल्याला आपण नेहमी बोलतो की आपल्याला महासत्ता बनायचं. उगाच आपण बोलत नाहीत की आपल्याला महासत्ता बनायचे, त्याच्यामागे पण काहीतरी रिझन आहे. त्याच्यामागे पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे काय कॅपॅसिटी आहे, आपण महासत्ता बनवू शकतो. आता अमेरिका, जापान, चीन हे मोठे मोठे आहेत, हे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत. 10 पटीने पुढे म्हटलं तरी चालेल. पण तरीसुद्धा आपण बोलतो आणि आपण ते प्रयत्न करतो. त्याच्या मागचं पण रिझन आहे की कारण आपल्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे. तर मग ते माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काय करायचं आहे हे जनरल नॉलेज ठेवून? आम्हाला आमची दैनंदिन लाईफच आम्हाला एवढ्या भानगडी आहेत, एवढे प्रॉब्लेम्स आहेत. जे जॉब करतात त्यांच्यामध्ये त्यांना जे वर्किंग वुमन्स आहेत तर त्यांना घर आणि ऑफिस ह्यामध्ये त्यांची ताळंबळ सुरू आहे.
ज्या घरी बसलेल्या आहेत त्यांची ताळमेळ सुरू आहे की मी माझ्या घरच्यांना कसा फिनान्शियल सपोर्ट करू शकते, त्याच्यातून काय मार्ग काढू शकतो आपण. हे मी जे व्हिडिओ काढणार आहे किंवा काढते आहे, हा तुम्हाला म्हणजे देण्याचा उद्देश हाच आहे की आपण फक्त नॉलेज गेन करायचं नाही आहे, त्याच्यामधून आपण एक आपली आयडेंटिटी क्रिएट करायची आहे की आपण आपल्या मुलासमोर आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा आपल्या मुलाला गर्व असला पाहिजे की यार माझ्या आईला एवढ्या गोष्टी माहिती आहेत. कारण काही काही ठिकाणी असं होतं की यार आई तुला नाही समजत आहे, प्लीज तू नको सांगू. हे सहज मुलं बोलून जातात का? कारण आपल्याला काही गोष्टी नाही माहिती, खरंच माहिती नसतात, आपण नाही बोलू शकत मुलांसमोर जे शाळेत जाणारे असतात. हे मी जे चॅनल सुरू केलेलं आहे ते त्या महिलांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या मुलांसाठी, त्या व्यक्तीसाठी की त्यांना ह्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. ॲज अ नागरिक म्हणून जाणून घेणं गरजेचं आहे की आपण कुठे जॉबला जातो किंवा आपण घरात पण असतो, आपण 2 मिनटं काढू शकतो. पण या 2 मिनटासाठी जर आपल्याला आपला सेल्फ कॉन्फिडन्स इतका वाढणार असेल, आपण जर 4 चौघात बोलू शकतो की हां ह्या विषयावर मला माहिती आहे, हे विषय असं नाही, तू जे बोलतो ते चुकीचं आहे, हा विषय असा आहे, हे बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला ती गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं आहे की मला त्या स्त्रियांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी जे शाळेत जातात, जे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करतायत किंवा जे 11वी-12वीमध्ये आहेत, ह्यासाठी हे मी चॅनल सुरू केलेलं आहे की त्यांना हे बेसिक नॉलेज एक पाया म्हणून कामी येणार आहे. भले मी जरी डिटेल व्हिडिओ टाकत नसले, आवश्यक असेल, डिमांड असतील तर मी डिटेल व्हिडिओ पण टाकेल, पण बेसिक माझं मेन उद्देश आहे की बेसिक नॉलेज तरी आपल्याला असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं, तू सांगते आम्हाला काय. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आहे का, जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं तेव्हा आपल्या भारतात तेल महाग झालं, जे की आपल्या घरात रोज वापरणारं आहे, जिथे आपण भाजी करणार आहोत ते, म्हणजे गृहिणी म्हणून तरी आपल्याला तो माहिती असला पाहिजे तो की रशियाचं जर आणि युक्रेनचं जर युद्ध होतंय तर त्याच्यामध्ये भारतात माझ्या घरामध्ये तेलाचे भाव वाढतात, त्याच्यामुळे मला जी भाजी करायची तिथे तेल वापरताना मला विचार करावा लागतो. तर का याचं काय कनेक्शन आहे हे जाणून घेण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. आता आपण चायनावरती डिपेंड असतो, बॅटरीज आपल्याकडे गाड्या आहेत. आपल्याला सर्वात भारत देश जर विकसित व्हायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे दळणवळण. आता का बरं आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढे खर्च करतो, का बरं कोट्यावधी आपण खर्च करतो. समृद्धी महामार्ग काढलेला आहे, मुंबई नागपूर अवघ्या काही तासामध्ये. का बरं? आपल्याला टाईम कन्झ्युम करून तिथे जाऊन पिक्चर बघायचं आहे? नाही, आपल्याला हे आपले मोठे मोठे शहर एकमेकांना जोडायचे आहेत. दिल्ली, मुंबई, नागपूर, कोलकाता, चेन्नई, मद्रास हे आपल्याला डेव्हलप करायचे आहेत, हे शहर डेव्हलप करायचे आहेत. मग त्यासाठी काय पाहिजे? दळणवळणाची साधनं उपलब्ध झाली पाहिजे. दळणवळणाची साधनं म्हणजे काय की रस्ते, महामार्ग, मग ते कोणत्याही ठिकाणी असो. आता वेगवेगळे बंदरे तयार करतायत, वेगवेगळ्या बंदरावरती खर्च करतायत. का बरं खर्च करतायत? कारण आपल्याला आपली सागरी सीमा आहे. 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले होते. त्यांना तेव्हा कळलं होतं, 400-500 वर्षापूर्वी समजलं होतं की हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या सीमा संरक्षित करणं खूप गरजेचं आहे, जे आपण आज करतो. आज बंदरे आपण डेव्हलप करत आहोत, मोठमोठी जहाजे आपण बांधतो, कलावरीसारखे. आपल्याला माझगाव डाक आपण नेहमी ऐकतो, मुंबईमध्ये माझगाव डाक वगैरे आहे, तिथे मोठमोठी जहाजे बांधले जाते. का बरं मुंबईसारखं ठिकाण निवडलं? का बरं नाशिक, पुणे वगैरे का निवडलं? कारण तिथे सागरी किनारा आहे. ही नॉर्मल गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की हे का बरं आपण करत आहोत, ते का बरं करत आहोत, इथे का बरं पैसे. आपण रोजगार उपलब्ध करण्यासाठी याच्यामागे पण रोजगार उपलब्ध होणार आहे. ते रोजगार उपलब्ध झाल्याच्या नंतर काय होणार आहे? आता दळणवळणाचीच गोष्ट मी सांगते की लिथियम, जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचा साठा सापडला. ओके, लिथियम म्हणजे काय? लिथियम हा असा घटक आहे की जो बॅटरीजमध्ये यूज होतो. मग त्याचं काय आम्हाला करायचं आहे? सापडला, भरपूर साठे सापडतात, परंतु लिथियमचा जो साठा जम्मू काश्मीरमध्ये सापडला आहे त्यामुळे आपल्याला आपण भारतामध्ये बॅटरीज तयार करू शकतो, जे आपण चायनावरती डिपेंड करतो. कारण चायना खूप मोठा बॅटरीज हब आहे, तिथे खूप बॅटरीज तयार होतात आणि तो सर्व जगाला बॅटरीज पुरवतो. पण जर आपल्याकडेच जर आता तो साठा सापडला असेल तर आपण आपल्या बॅटरीज तयार करू शकतो.
मग का बरं आता नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक गाड्या येत आहेत, कार, बाईक्स का बरं येत आहेत? त्याचसाठी की आता आपल्याला आपला साठा मिळालेला आहे, तर आपल्याला आता अरब देशावरती जे आपण डिपेंड आहोत पेट्रोलसाठी, डिझेलसाठी, तिथे नाही आपण डिपेंड राहू शकतो. खूप मोठा खर्च आपण पेट्रोल आणि डिझेलवरती खर्च करतो. का? कारण दळणवळण तर गरजेचंच आहे. पण जेव्हा आपण आपल्या बॅटरी यूज करू, जेव्हा आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक बाईक्स आणू, इलेक्ट्रॉनिक गाड्या आणू, इलेक्ट्रॉनिक बस आणू, म्हणजे जो खर्च आपण पेट्रोल डिझेलवर करतो तो आपण इतर ठिकाणी शिफ्ट करू शकतो. जसं डिफेन्ससाठी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा, अजून गोष्टी आपण त्याचा यूज करू शकतो. ह्या अशा भरपूर गोष्टी आहेत, भरपूर विषय आहेत की जिथे आपण त्या मला तुम्हाला सांगायचे आहेत आणि हे एक नॉलेज आहे की जे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हा फक्त माझा आटापिटा त्या गोष्टीसाठी आहे की प्रत्येक स्त्री ही तेवढी सक्षम असली पाहिजे की ती बोलू शकते, ती सांगू शकते, तिचा तो कॉन्फिडन्स आला पाहिजे. फक्त त्याच गोष्टीसाठी नाही, इकॉनॉमिकली पण आपण त्या गोष्टीसाठी पण मी हा बघते की 4 गोष्टी बायकांना समजल्यानंतर त्या स्वतः कॉन्फिडन्स आल्याच्यानंतर की नाही कडे याच्यामध्ये मी माझं काहीतरी करू शकते. आता स्टार्टअप इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा इतर भरपूर गोष्टीसाठी. गव्हर्नमेंट छोट्या छोट्या गोष्टीसाठी किंवा स्टार्टअपसाठी, बिझनेससाठी आहे ना लोन देतं. मग ते पण आपल्याला ह्या जे योजना काढतात, आपल्याला सर्व 100पैकी एखादी योजना, लाडकी बहीणसारखी योजना जी फेमस होते तीच माहिती होते. त्याच्या व्यतिरिक्त योजना आपल्याला माहीत पण नसतात की कोणत्या योजना आहे, त्याचा उपलब्ध का, त्याचा वापर काय आहे, त्याचा उपयोग आपल्यासाठी काय आहे. ह्या योजना आपल्याला जर समजल्या तर आपण विचार करू शकतो की नाही अरे मी फायनान्स घेतलं छोटंफार, तर मी त्याच्यातून काहीतरी माझा बिझनेस सुरू करेल जे मी फॅमिलीसाठी सपोर्ट करेल. ह्या अशा कित्येक गोष्टी आहेत, कित्येक विचार आहेत जी स्त्रियांना समजतात पण त्यांना पाऊल टाकता येत नाही. मला त्या स्त्रियांसाठी ते धाडस करण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. ते विद्यार्थ्यांसाठी की त्यांना एक पाया तयार करून द्यायचा आहे की त्यांना मोठी इमारत त्याच्यावर त्यांनी बांधता आली पाहिजे. फक्त हा हेतू आहे माझा की त्यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. त्यासाठी प्लीज 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 मला ह्या चॅनलला सपोर्ट करा. कारण तुमचा जेवढा सपोर्ट असेल, तुम्ही जेवढे लाईक कराल, जेवढे शेअर कराल, सबस्क्राईब कराल, कारण हे व्हिडिओ जेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील तेवढ्या बायका अजून जास्त सक्षमीकरण होतील. कारण नॉलेज ही खूप मोठी गोष्ट आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगते की शिक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे की जी आपल्याला कॉन्फिडन्स देते, बोलण्याचा कॉन्फिडन्स देते आणि तो प्रत्येकामध्ये असलाच पाहिजे. त्यामुळे प्लीज 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 सपोर्ट करा. हे व्हिडिओ जेवढे जास्तीत जास्त लाईक करता येईल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद. जय हिंद.